चिकन बनवण्यासाठी इथे आपण 1 किलो चिकन घेतला आहे, 5 कांदे घेतले आहे, इथे 2 इंच आल्याचा तुकडा व मुठभर लसूण। इथे मी अर्ध्या खोबऱ्याच्या वाटीपेक्षा थोडा जास्त खोबरं घेते, हे मी गॅसवर भाजून घेतलं आहे। आता अगोदर आपण कांदा परतायला घेऊ व खोबरं, आलं व लसूण याची पेस्ट करून घेऊ। इथे मी पातेलं तापत ठेवलं आहे, यामध्ये टाकूया आपण 5 चमचे तेल। आपल्याला नंतर परत तेल टाकायचं नाही, एकदाच टाकून घ्यायचं आहे। यामध्ये आपण टाकून घेऊया हा बारीक चिरलेला कांदा। आपल्याला हा कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। आता एका बाजूला मिक्सरच्या भांड्यामध्ये आलं व खोबरं, आपण नुसतं आलं व खोबरं हे कोरडंच वाटून घ्यायचं आहे, मग नंतर बाकीचं त्यामध्ये वाटायचं आहे। आता यामध्ये टाकून घेऊया लसूण, मसाला। इथे मी घरी तयार केलेला काळा मसाला आहे, त्याचा वापर करते। याचा व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे। इथे मी 4 चमचे मसाला टाकला आहे, आपल्याला दुसरा मसाला वापरायचा नाही आहे। आता याचं आपण बारीक वाटण करून घेऊ। आता इथे आपलं वाटण तयार आहे। आता बघूया आपला कांदा परतला आहे का। अजून आपला कांदा थोडा परतायचा आहे। आपल्याला कांदा चांगला गुलाबी लालसर रंगाचा होईपर्यंत परतून द्यायचा आहे, जेणेकरून तो कांदा पूर्ण चिकनमध्ये गळला जाईल। अर्धवट कांदा परतला की तो गळणार नाही। आता इथे आपला कांदा परतला आहे। आता यामध्ये आपण टाकून घेऊया वाटलेला मसाला। मसाला आपल्याला चांगला इथे परतून घ्यायचा आहे। यामध्ये टाकून घेऊया 1.5 चमचा लाल तिखट। तिखट तुम्हाला जर जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही मिरचीचं प्रमाण वाढवू शकता, किंवा कमी आवडत असेल तर कमी टाकू शकता। ह्या लाल तिखटाचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत अगोदर शेअर केलेला आहे। आपल्याला हा मसाला तेल सुटोस्तोवर परतायचा आहे। इथे आपला मसाला परतून झाला आहे। आता यामध्ये टाकून घेऊया आपण चिकन। आता हे चिकन सुद्धा आपल्याला 2 ते 3 मिनिटं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। यामध्ये टाकून घेऊया 1 चमचा हळद। इथे मी एका बाजूला पाणी गरम करत ठेवलं आहे। पाणी उकळलं की आपण या चिकनमध्ये टाकून घेऊ। इथं आपलं चिकन आता परतलं आहे। आता आपण यामध्ये टाकून घेऊया गरम केलेलं पाणी। आता आपण टाकून घेऊया चवीप्रमाणे मीठ। आता चिकनला उकळी आली का यावर झाकण ठेवू व हे कमी गॅसवर आपण शिजवून घेऊ, मीडियम गॅसवर शिजवून घेऊ। आता आपण बघूया आपलं चिकन शिजलं आहे का। इथं आपलं चिकन व्यवस्थित शिजलं आहे। आता यावर टाकून घेऊ आपण बारीक चिरलेली कोथिंबीर।
याचा रस्सा जास्त घट्टही नाही व जास्त पातळही नाही, अशा या पद्धतीने आपण केला आहे. आता आपण करूया सुकं चिकन. या चिकनमधले काही पीस काढून घेऊ व त्याचं सुकं चिकन करूया. इथे मी 2 बारीक चिरलेले कांदे घेतले आहे व चिकनमधलं अर्धा किलोपेक्षा थोडं जास्त चिकन मी सुकं चिकन करायला घेते. तुम्हाला जेवढं करायचं असेल तेवढ्या पद्धतीने तुम्ही पीस काढून घेऊ शकता. आता इथे 2 चमचे तेल तापत ठेवलं, त्यामध्ये टाकून घेऊ आपण कांदा. आपल्याला कांदा व्यवस्थित गुलाबी रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. आमच्याकडं अशा पद्धतीनं केलेलं सुक्कं मटण सर्वांना आवडतं. आमच्याकडं नेहमी या पद्धतीनं केलं जातं. आता इथे आपला कांदा परतला आहे. आता यामध्ये टाकून घेऊया चिकन. एक चमचा एव्हरेस्टचा मटण मसाला, 1 चमचा लाल तिखट. तुम्हाला तिखट तुमच्या आवडीनुसार टाकून घेऊ शकता. आता चवीप्रमाणे मीठ. आता इथे मीठ थोडं मापात टाकायचं आहे, कारण का आपल्या चिकनमध्ये अगोदरच मीठ आहे. तर यामध्ये टाकून घेऊ आपण जी रस्सा केलेला आहे त्यातला रस्सा. जर तुम्हाला घट्ट रशीचं चिकन आवडत असेल तर ह्या रश्यातला थोडा जास्त अजून रस्सा टाकून याची घट्ट ग्रेव्ही केली तरीही छान लागतं. इथे मी 2 चमचे रस्सा टाकला आहे. आता हे आपण परतून घेऊया. यावर टाकून घेऊया बारीक चिरलेली कोथिंबीर. कोथिंबीर मी इथे भरपूर टाकते, कारण का कोथिंबीर जास्त टाकल्यामुळे चिकनला खूप छान टेस्ट येते. इथं आपलं सुक्कं चिकन तयार आहे. तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा व बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून माझे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. आता आपण गॅस बंद करून घेऊया.